हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुका अध्यक्षाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षात जाहीर प्रवेश। ठाणे जिल्ह्यात पक्ष प्रवेश झंझावत कायम। अनिल कांबळे यांची शहापूर तालुका अध्यक्षपदी तर फिरोज शेख यांची ठाणे जिल्हा संघटकपदी निवड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश महासचिव ॲडव्होकेट किरण चन्ने तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चन्ने यांची जनतेला न्याय मिळवून देण्याची जी कार्यशैली आहे, या कार्यशैलीला पाहून ठाणे जिल्ह्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाकडे आकर्षित होत पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करत आहेत। रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय कार्यालय अंबरनाथ येथे याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीवर पक्षाला विश्वास देत वंचित बहुजन आघाडीचे माजी शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी श्याम गायकवाड यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी अनिल कांबळे यांच्या समवेत महेंद्र राऊत, महेश राऊत, महेंद्र पवार, विशाल बाविस्कर, शैलेंद्र थोरात, श्रीकांत गायकवाड, प्रतीक आयरे, प्रकाश कांबळे, उदय भोईर, प्रवीण जाधव, परेश जाधव, अक्षय भोईर, जय भोईर, सोमनाथ जाधव, कुमार थोरात यांनी देखील पक्ष प्रवेश केला। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते राहुल दिवेकर यांनी देखील जाहीर पक्ष प्रवेश केला। या पक्ष प्रवेश कार्यक्रमात अनिल कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर शहापूर तालुका अध्यक्ष म्हणून अधिकृत निवड जाहीर करण्यात आली व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, तर फिरोज शेख यांना प्रमोशन देत त्यांची ठाणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती करत त्यांना देखील नियुक्ती पत्र देण्यात आले। यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे, शहापूर तालुका सचिव जोसेफ डिसोजा, शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे, तालुका उपाध्यक्ष शंकर गोसावी, वासिन शहर अध्यक्ष नरेंद्र कोचुरे, वासिन रिक्षा युनियन अध्यक्ष राकेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचा पक्ष प्रवेश झंझावत कायम आहे। यावेळी शहापूर तालुक्याच्या वतीने टेंभुर्णी येथील प्रकरण यशस्वी हाताळणारे रवींद्र चंदने तसेच कबीर नरेश गायकवाड हे अंबरनाथ नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याने त्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड यांनी केले। तथा पूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी चंदने साहेब यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं दादांचं मनापासून शाब्दिक स्वागत करतो। आणि बहुसंख्य आपण मंडळी या चळवळीवर गेल्या काही वर्षापासून आपण जो विश्वास ठेवलेला, बरीचशी मान्यवर पक्षप्रवेश करणारे सर्व आमचे काही चाहते पक्षाच्या चळवळीमध्ये काम करत आले, परंतु अधिकृतपणे पक्षप्रवेश व्हावा आणि तो पक्षप्रवेश आदरणीय संस्थापक अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांच्या हस्ते व्हावा ही आमची सगळ्यांची तळमळ होती। आणि गेले 6 महिने आम्ही पक्षप्रवेशासाठी थांबलो होतो की दादांची वेळ, दादांची तारीख, आमचे जिल्हाध्यक्ष यांची तारीख, आमचे महासचिव आदरणीय ॲडव्होकेट किरणजी चन्ने साहेब यांची तारीख आम्हाला जरा मिळाली नाही। आज अत्यंत धावपळीच्या परिस्थितीमध्ये देखील दादांनी आपल्याला हा जो अमूल्य वेळ दिलेला आहे, त्यामुळं दादांचे मनापासून आभार मानत असताना दादांना आम्ही विनंती करतो
की आपण हे जे आपले सगळे कार्यकर्ते आलेले आहेत हे आपल्या रिपब्लिकन सेक्युलरवर अत्यंत विश्वास ठेवून असे सगळे कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की हे कार्यकर्ते आपल्या चळवळीला अधिकृतपणे ज्यावेळेला जॉईन होतील त्यावेळेला निश्चितपणे ही सारी मंडळी आपल्या या चळवळीला निश्चित पाठबळ देतील आणि यातला एकही कार्यकर्ता दादा आमच्या या आपल्या चळवळीपासून बाजूला जाणार नाही अशी आदरणीय जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत रवींद्रजी चंदने साहेब, मी महाराष्ट्र प्रदेशचा संघटक गुरुनाथजी गायकवाड आणि आमचे प्रवीणजी केदारे सर जिल्हा सहसचिव या सगळ्यांच्या वतीनं आम्ही आपल्याला ग्वाही देतो की हे सगळे कार्यकर्ते या चळवळीला अत्यंत जबरदस्तपणे पाठबळ देतील आणि एकनिष्ठ राहतील असा विश्वास आम्ही व्यक्त करतो. त्याचबरोबर मागच्या शहापूर तालुक्यामध्ये 2-3 मिटिंगा झाल्या. त्या मिटिंगामध्ये खऱ्या अर्थानं आपलं टेंभुर्लीचं शहापूर तालुक्याचं जे प्रकरण आहे ते प्रकरण अत्यंत जबरदस्तपणे हाताळणारे आमचे जिल्हाध्यक्ष कुठलाही आक्रोश किंवा कुठलाही मोर्चा वगैरे जरी पत्रकामध्ये असला तरी अत्यंत संयमाने आणि त्यांच्या लेखणीने आणि आदरणीय दादा आपल्या मार्गदर्शनाने आमचे ॲडव्होकेट किरणजी चन्ने साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपण शहापूर तालुक्याचा जो मोर्चा ज्या पद्धतीनं होता तो आपण यशस्वी करू शकलो. म्हणून आम्ही तालुक्याच्या वतीने आम्ही अभिनंदन मानलंच, पण मुद्दामून या ठिकाणी दादांच्या समोर आम्ही शहापूर तालुक्याच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय रवींद्र चंदे साहेबांचं अभिनंदन करूया. आपण लगेचच पक्ष की आता आपणबद्दल बोलायचं झालं म्हणजे 14 एप्रिलला मी मुरबाडला कार्यक्रमाला गेलो. आता 14 एप्रिलची जयंती बोलली तर महिनाभर जवळजवळ धावपळ असते आणि त्या महिन्याच्या धावपळीतून कार्यक्रम झाला. मी रात्री 12 वाजता मुरबाडवरनं निघालो आणि मला सकाळी 7:30 वाजता आप्पांचा फोन येतो. जो माणूस महिनाभर कार्यक्रम राबवतोय, कार्यक्रम झाला, एखादा माणूस विश्रांती घेईल, परंतु विश्रांती न घेता त्या माणसाने सकाळी लवकर उठून कार्यकर्ता पोहोचलाय की नाही हे पाण्याचं काम केलं आणि मला 7:30 वाजता फोन आला की अनिल तू घरी पोहोचलास का. त्यावरनं मला कुठेतरी वाटलं का कार्यकर्ता घरीच आजपर्यंत काळजी घेणारे आप्पा आहेत, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या किंवा माझ्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्याच्या जर केसाला धक्का लागला तर आप्पा दिवसाची रात्र करतील आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठी उभे राहतील हा विश्वास खऱ्या अर्थाने मला वाटला. त्या सगळ्यात खऱ्या अर्थाने आपाची गोष्ट आहे. अशा अनेक प्रश्न आहेत. अशा अनेक प्रश्नांना घेऊन आपल्याला सेक्युलरच्या माध्यमातून आंदोलन उभे करायचे, सेक्युलरच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय मिळवून द्यायचे, त्यासाठी आजचा पक्ष करत आहे. ठीक आहे, याची तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दादाही माझ्यावर विश्वास करून आपला विश्वास करून संपूर्ण मंडळींनी माझ्यावर विश्वास करून त्याचबरोबर अत्यंत माझ्या जवळचे विरोध भाई लहानपणापासून आम्ही मित्र आहोत, तेही आज त्यांच्या पदाचा त्याग करून ती माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्या जबाबदारीला मी गालबोट लावून देणार नाही एवढा विश्वास मात्र आपल्याला नक्कीच देतो. इथे थांबतो. जय हिंद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.